दिलासा दिला। एक महिना कुठे आम्ही शांत बसलो, लगेच आम्हाला असं धक्का बसला की घर खाली करा। आम्ही जाणार कुठे सांगा ना? 10,000 कमवणारी 15,000 भाडं देणार कुठून? ठिकाणचे रहिवासी सापडले कोंडीत। प्रतिज्ञापत्र नाही दिलं तर लगेच घरं सोडावी लागणार आणि दिलं तर सरकारची योजना लागू होणार नाही। दिघा अनधिकृत बांधकाम प्रकरणी 3 नगरसेवकांची पदं जाण्याची शक्यता। आयुक्त तुकाराम मुंढे आज घेणार निर्णय। भाजपमधल्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे दिल्लीत। अडवाणी, राजनाथ सिंह आणि गडकरींना भेटले खडसे। सर्व नेत्यांना दिले निर्दोष असल्याचे पुरावे। नाशिक धुळे महामार्गावर एकही सिग्नल नाही। पादचारी आणि बाईकवाल्यांना सर्वात जास्त धोका। आयबीएन लोकमतची रस्ते सुरक्षा मोहीम। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर धोकादायक ठिकाणी जाळ्या लावण्याचं काम पूर्ण। आडोशी बोगद्याजवळ जाऊन आयबीएन लोकमतनं घेतला आढावा। वर्ध्यातही पावसाची रिमझिम। शेतकरी लागला पेरणीच्या तयारीला। चांगल्या पावसासाठी होते प्रार्थना। राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला तरी मुंबई गरमच। उकाड्याबरोबर आर्द्रताही भरपूर। मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 17वा वर्धापन दिन। मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। पक्षाध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। उडता पंजाबबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू। सेन्सॉर बोर्डावर कोर्टाचे ताशेरे। इतकाच आक्षेप आहे तर चित्रपटावरच का बंदी आणत नाही? कोर्टाचा सवाल।